मंडळी, मातोश्रीवर चूक नेमकी कुठे झाली? उद्धव ठाकरेंना पवारांसारखा खेळ का जमला नाही? शिंदे फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक, सचिन अहिर आणि ठाकरेंची ती एक मोठी चूक. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चाललंय? कालपर्यंत जे मातोश्रीवर सावलीसारखे वावरत होते तेच आज थेट शिंदे गटासोबत उपसभापती पदाच्या खुर्चीवर जाऊन बसलेत. मातोश्रीवरच्या चाणक्यांना याचा पत्ताही लागला नाही का, हा देखील प्रश्न उपस्थित होतो की ही एक फक्त एका चुकीचा परिणाम आहे. मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत त्या तांत्रिक चुकीबद्दल जिने उद्धव ठाकरेंना एका मागे एक धक्के दिले आणि शरद पवार हे या खेळात नेहमीच एक पाऊल पुढे का राहतात हेही पाहणार आहोत. पण चला आधी ते अगोदर नेमकं काय प्रकरण आहे याचा एक विशेष रिपोर्ट बघूया. आता मंडळी, नेमकंच प्रकरण झालेलं आहे सचिन अहिर प्रकरण. नेमकं यांना एक मोठा धक्का शिंदे गटामध्ये जाऊन ठाकरे गटांना दिलेला आहे. गेल्या काही दिवसात जे घडलं त्याच्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण जे सचिन अहिर उद्धव ठाकरेंना अत्यंत विश्वासू मानले जायचे, त्यांनी महायुती सोबत जात विधान परिषदेचे उपसभापती पद मिळवलं. पण प्रश्न हा पडतो की असं कसं होऊ शकतो? पक्षात फूट पडली आणि लोक तिकडे गेले, पण जेव्हा कायदेशीर कारवाईची वेळ येते तेव्हा ठाकरेंचे हात का बांधलेले असतात? याचंच उत्तर दडलंय एका कागदाच्या तुकड्यात आणि निवडणूक आयोगाच्या नियमात. होय मंडळी, आता तुलना करूया शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची. 2023 मध्ये जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा शरद पवार यांनी काय केलं? त्यांनी अवघ्या काही तासात आपल्यासोबत असलेले सर्व कागदपत्रांची अधिकृत यादी विधिमंडळाला आणि निवडणूक आयोगाला सादर केली. त्यांनी कागदपत्रे आपली बाजू एवढी भक्कम केली की कुणालाही काय करता आले नाही. तर दुसरीकडे बघायचं झालं तर ठाकरेंच्या बाबतीत काय झालं तर त्यांच्या कोर कमिटीमध्ये अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, अरविंद सावंत यांसारखे दिग्गज नेते होते. पण जेव्हा पक्षात फूट पडली तेव्हा आपल्यासोबत किती आणि कोणती माणसं आहेत याची अद्ययावत यादी विधिमंडळाला देण्यात ते कुठेतरी कमी पडली. ही टेक्निकल चूक आता ठाकरेंच्या जीवावर फुटलेली आहे. आता प्रश्न येतो की ठाकरे गट सचिन अहिर यांच्यावर कारवाई का करू शकत नाही? तर त्यांचे कारण म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. आता नियम काय सांगतो की एखादा तुम्ही सभापती किंवा उपसभापती झालात की तुम्हाला पक्षांतर बंदीचा कायदा सहजासहजी लागू होत नाही. शिवाय शिवसेना सध्या कोणाचे हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे सचिन अहिर आजही कायदेशीर भाषेत जर बघायचं झालं तर ते मूळ शिवसेनेचे आमदार मानले जातात. म्हणजे हा खेळ पूर्णपणे कायदेशीर पळवाटावर खेळला गेलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या इन्साइड स्टोरीमध्ये मातोश्रीचे चाणक्य मूळ ज्यांच्याकडे पाहिलं जातं तिथे झालेली ही चूक उद्धव ठाकरेंना किती भविष्यात महागात पडणार आणि शरद पवारांकडून चाणक्य नीती शिकण्याची गरज ठाकरे गटाला आता उरली आहे का, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तर मंडळी, अशा प्रकारे उद्धव ठाकरे गटाला अशा प्रकारे एकावर एक धक्के बसत आहेत. गेल्या 4-5 दिवसामध्ये शिवसेनेचे 6 खासदार फुटून शिंदे गटामध्ये सामील झाले. तोच आता सचिन अहिर हे त्यांच्या एकदम विश्वासामधले, त्यांच्या जवळचे असताना देखील ते शिंदे गटात जाऊन उपसभापतीची त्यांना शपथ घेतलेली आहे. आता नेमकं यांच्यावर कायदेशीर कारवाई का होऊ शकत नाही? तर कायदा सांगतो की पक्षांतर बंदीचा कायदा सांगतो की जर तुम्ही सभापती किंवा उपसभापती झालात तर हा कायदा तुम्हाला सहजासहजी लागू होत नाही. आणि पक्षांतर बंदीचे जे 6 आमदार फुटून दुसऱ्या पक्षात गेले तर पक्षांतर बंदीचा कायदा सांगतो की 2/3 आमदार खासदार जर दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांची आमदारकी किंवा खासदारकी तशाच प्रकारे बहाल राहते आणि ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकत नाहीत किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. तर अशा प्रकारे असे एकावर एक धक्के त्यांना बसत आहेत. आणि सचिन अहिर यांना का सोडल्यानंतर आता अजून एक आमदार शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे, अशा प्रकारचे आता वातावरण निर्माण झालेलं आहे. मंडळी, उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये नेमकं काय चाललंय आणि त्यांना काय सुधारणा करावं लागेल आणि का आमदार खासदार शिंदे गटामध्ये जात आहेत याचे मूळ कारण नक्कीच याच्यावर विचार करावा लागेल. आणि जे आपले आमदार खासदार आहेत ते त्यांना रोखावं लागतील. आणि हे असे पळवाटा जे आता आमदार खासदार करीत आहेत ते शिंदे गटाकडे जात आहेत. याचा अर्थ असा पण होऊ शकतो की शिंदे गट काहीतरी त्यांना ऑफर देत आहे का? आता निश्चितच बघायचं झालं तर आता सचिन अहिर जे गेले त्यांना उपसभापती पद मिळणार त्या अभावपोटी किंवा त्या लालसेपोटी ते गेलेले आहे. सेम त्याच प्रकारे 6 आमदार आता खासदार जे शिंदे गटामध्ये गेले त्यांना देखील काही मंत्री पद देण्यात येईल.
आणि अशा प्रकारे शिंदे दिल्लीमध्ये आपलं वजन वाढवत आहेत आणि आपली जी शक्ती आहे ती मजबूत करीत आहेत आणि दिल्लीला दाखवत आहेत की माझी देखील पॉवर महाराष्ट्रामध्ये खूप आहे. कारण की याचं कारण शिंदेना हे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये खंत आहे की गेल्या वर्षी ते मुख्यमंत्री होते आणि यावेळेस मात्र त्यांना उपमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. ही कुठं ना खुशी म्हणा किंवा त्यांच्याकडे गृहमंत्रीपद न जाणं अशा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत ते त्यांच्या मनामध्ये भेळसवत आहेत. हे त्यांच्या खुंदका म्हणाय देखील आपल्याला हरकत नाही, कारण ते खुलेआम तर असं काय म्हणू शकत नाहीत. परंतु आता राजकारणी किंवा पुढारी म्हणल्यास त्यांना प्रत्येकाला आपापला पक्ष प्यारा असतो. तशाच प्रकारे आता बीजेपी कशा प्रकारे एक एक बीजेपी असो किंवा शिंदे गट असो प्रत्येक आमदार खासदार फोडून आपल्या पक्षामध्ये घेत आहेत. अशा प्रकारची खेळी खेळली जात आहे आणि पक्षाचे जे पक्षाचे मालक आहेत त्यांना कानोकान खबर होत नाही आणि ते अचानक निवडणूक जवळ आली किंवा असं सभापती पद म्हणा किंवा कोणत्याही निवडणुकीच्या वेळी किंवा ऐन टायमाला डायरेक्ट हे गट शिंदे गटामध्ये जात आहे. अशा प्रकारचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये असे एकावर एक धक्के बसत आहेत. मंडळी, तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावर काहीतरी झालं पाहिजे किंवा नवीन पक्ष उदयाला येऊन नवीन माणसाला संधी दिली पाहिजे आणि किंवा महाराष्ट्राचं राजकारण काही असं गडूळ होत राहणार का? नवीन चेहऱ्याला काय संधी भेटणार का नाही याकडे मात्र लक्षित राहील. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा आणि बघत राहा वास्तव.